हा बॉम्बे हॉस्पिटल शेजारी आहे, हा त्या भागचा हा पुढचा रस्ता आहे, मुकुंदनगरला आतमध्ये जाणारा हा रस्ता आहे। आता हा पहा, या रस्त्याची अवस्था आता सुरू झाली। खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा आहे, रस्त्यात खड्डा आहे की खड्डामय रस्ते आहे, लक्षात येईना। एका ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे, तो छोटा आहे, पुढच्या बाजूला लगेचच 20 फुटावरती परत एकदा स्पीड ब्रेकर येतो आणि तो सुद्धा डबल, म्हणजे माणसानं वरती जावं खाली जावं, वरती जावं खाली जावं। माणूस विचार करतो की मला वर जायचं आहे की खाली जायचं आहे। अक्षरशः माणसाला वरून खाली आदळण्याचे हे प्रकार आणि अशा प्रकारे शिक्षा देण्याचं जे काम आहे हे महानगरपालिकेचे प्रशासक आणि लोकप्रतिनिधींना हे ठरवलेलं दिसतंय। आता हा पहा रस्ता, मुख्य रस्ता आहे, मुख्य, आणि अशा पद्धतीनं जर त्या रस्त्यावरती अशा पद्धतीचे मोठमोठाले खड्डे जर पडलेले असतील आणि असे जर रस्ते असतील तर त्या या रस्त्यातनं कसं मार्गक्रमण करायचं हे तुम्हीच ठरवा आणि तुम्ही आम्हाला संबोधन करा, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। जायचं कसं, यायचं कसं, कुठलं वाहन वापरायचं, की त्या या नागरिकांना तुम्ही प्रत्येकाला एक एक छोटे छोटे हेलिकॉप्टर द्या, त्यामुळे त्यांची सोय होईल। अशा रस्त्यावर ते ये जा करणार नाहीत आणि तुम्हाला नाही करायचं असेल रस्ता तर नका करू, कारण तुमची मानसिकता ही विकृत आणि सडलेली मानसिकता आहे। काही लोकांना आत्ता हिंदुत्व जाणवायला लागलं। हिंदुत्वाची व्याख्या त्यांना माहिती आहे का? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हिंदुत्व? हिंदूंच्या देवदेवतांनी असंच तुम्हाला सांगितलेलं आहे का की लोकांना त्रास द्या, आपल्याच बांधवांना त्रास द्या? हा पहा रस्ता, यांनी आम्हाला इतका त्रास दिलेला आहे। रोज लोक जीव मुठीत धरून गाड्या चालवतात, त्यांच्या गाड्या जर बघितल्या तर अक्षरशः नवीन गाडी आलेली 4च दिवसात ती बंद पडते किंवा त्याला दुरुस्त करावं लागतं। अशा पद्धतीचे हे रस्ते या ठिकाणी आहेत आणि फुटाफुटावरती पंक्चर काढणारे, गाड्या दुरुस्त करणारे फिटर यांची संख्या वाढलेली दिसते आणि दर 20 फुटावरती एक दवाखाना आणि दर 20